शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर पेरू ह्या पिकामध्ये तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या स्टेज असतात, परंतु त्याच्यातील सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजे आपण जो बेसल डोस करतो तो. तर बेसल डोस मध्ये पेरू या पिकामध्ये आपण साधारणपणे 10-26 रिफिल रिक्लेम हे माणसा मार्केटिंगचे प्रोडक्ट आहेत. रिफिल, रिक्लेम, मॅग्नाफर, अल्प्रोझाहिम, क्लिक SF. तर हे वापरून खूप सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मी गेले कित्येक वर्ष झालं पेरूची शेती करतो, परंतु या वर्षीचं जे मला पेरूला ग्रीनरी किंवा कॅनॉपी जी म्हणतो किंवा ग्रोथ किंवा तुम्ही आता बघताय सेटिंग असेल, ते खूप सुंदर असे रिझल्ट मला या ठिकाणी भेटलेले आहेत. तर बेसल डोस आपण साधारणपणे छाटणी झाल्याच्या नंतर करतो. तर त्यावेळेस आपण साईडची माती उकरून, कारण बेसल डोस हा माती आड होणं खूप महत्वाचं असतं. तर जर डबल लॅटरल असेल तर दोन्ही साईडने आपण बेसल डोस भरू शकतो, किंवा सिंगल लॅटरल असेल तर आपण मध्ये पण बेसल डोस भरू शकतो. तसेच मित्रांनो, आज तारीख आहे 28 मे. तर ह्या प्लॉटला आपण उन्हाळ्याचं नियोजन करण्यासाठी हे 5 टाचं मल्चिंग या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्याचा खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला एवढ्या म्हणजे 40-42 टेम्परेचर असताना सुद्धा पेरूमध्ये खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. हे नॅचरली केलेलं मल्चिंग आहे. आपल्या शेतकरी मित्रांकडे पाचट वगैरे उपलब्ध असतं, तर ते आणून आपण हे बेड झाकल्यामुळं एक स्वस्तातला आणि चांगला उपाय. तसेच हे कुजल्याच्या नंतर याचा खत म्हणून देखील आपल्याला उपयोग होतोय. जर तुम्हाला बेसल डोस किंवा पेरूचं शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या माझ्या नंबरवरती मला संपर्क करू शकता.